नर्मदे हर. मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या भाग 13 मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तुमचा सगळ्यांचा जो माझ्यासाठी रिस्पॉन्स आहे तो खूप जास्त प्रोत्साहन देणारा आहे आणि मला खूप जास्त भावतं आहे की तुम्ही सगळेजण खूप आवडीने हे वाचताय, ऐकताय सगळं. पण मला असं म्हणायचं की हे जाहिरातीचं युग आहे आणि सांगितल्याशिवाय लोकांपर्यंत ते समजत नाही, पोचत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि भाग आवडले असतील तर अर्थातच लाईक करा. पण चॅनल सबस्क्राईब न करता बरेच जण पाहतायत असं मला लक्षात येते. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा विनंती करते की चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. तर वळूयात आजच्या भागाकडे. 27 तारखेला आम्ही महाराजपूरला मुक्काम केला होता. सकाळी उठून नेहमीप्रमाणे सगळं लवकर आवरून मैयाचं दर्शन घेण्यासाठी घाटावर गेलो. नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लगेचच निघालो. आज फक्त प्रवास होता. 450-500 किलोमीटरचा प्रवास. वाटेत बघण्यासारखं काही नव्हतंच. मी जसं सांगितलं की दक्षिण तटावरती तसा रखरखाट आहे. त्यामुळे खरोखरच असं पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं किंवा बाग बगीचे असं काहीही नव्हतं. मध्ये फक्त एकदा चहा आणि जेवणासाठी थांबलो. चहासाठी थांबलो तेवढ्या वेळात माया आणि अनु पुन्हा एकदा दुकानात घुसल्या. त्यांना आई आणि सासूबाईंसाठी हाफबाह्यांचा पोलका स्वेटर घ्यायचा होता, जे त्यांना अमरकंटकला मिळालेलं नव्हतं. आम्ही गाडीतून त्यांना फोन करतोय तर हो हो आलोच आलोच असं म्हणत होतो. अनुचाही आवाज येत होता की भैया जरा इसमें कलर दिखाव ना. म्हणजे त्यांची खरेदी चालूच होती. शेवटी दोघींनाही मनासारखे स्वेटर मिळाले आणि त्या दोघी धावतच आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधानाचे भाव आणि डोळ्यातली चमक होती ना, ती खरोखर पाहण्यासारखी होती. म्हटलं ना, घटना खूप छोटी पण त्यातला आनंद खूप मोठा. हे असं कोणासाठी तरी काहीतरी घेणं, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवणं आपल्या बायकांना फार छान जमतं आणि ते अनु आणि मायाने केलेलं होतं. होशंगाबाद बडा शहर है, वहाँ सब मिलेगा, चलो अभी असं म्हणून असगरबाईंनी पण त्यांना घाई केलेलीच होती. दिवसभर प्रवास केल्यामुळे सगळ्या शिणून गेल्या होत्या. रात्री 7:30 वाजता आम्ही होशंगाबादला पोचलो. नेहमीप्रमाणे रात्रीची आरती केली, जेवणही झालं. पण उद्याचा कार्यक्रम सांगण्यासाठी नेहमीप्रमाणे सचिन आले नाहीत. आता ते का आले नाहीत असं विचारल्यावर बंडूने सांगितलं की बॅग उचलताना त्यांच्या पाठीत उसण भरली गेली आहे आणि त्यांना असगरबाई डॉक्टरकडे घेऊन गेले आहेत. अरे बापरे, घाबरलोच आम्ही सगळ्या. मुख्य माणूस जो आम्हाला प्रवासासाठी घेऊन आलेला आहे आणि त्यालाच बरं नाही आहे, काहीतरी होतं आहे. मुळात 14-15 दिवसात एकत्र राहिल्यानंतर एखाद्याबद्दल स्नेह निर्माण होण्यासाठी तेवढा कालावधी मला वाटतं पुरेसा असतो. त्यामुळे त्यांची काळजी पण वाटली की हे अचानक काय झालं. पण ते आल्यावर ते व्यवस्थित आहेत असं लक्षात आल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांना शेकायची पिशवी दिली. औषधं घेतल्यानेही त्यांना बरं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच हायसं वाटलं. 28 तारखेला सकाळी लवकर आवरायचं होतं. आज आम्ही ओंकारेश्वरला जाणार होतो. सुरुवातीला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ओंकारेश्वरला आमची संकल्पपूर्तीची पूजा होणार होती. त्यामुळे पहिल्या दिवशी जी साडी नेसली होती तीच साडी आज नेसायची होती आणि ती साडी मैयात स्नान करून तिथेच सोडून द्यायची होती. हे आधीच सगळं आम्हाला सांगितलेलं असल्यामुळे हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी जी सगळ्यांनी साडी नेसली होती तीच साडी नेसली आणि आवरून सकाळी 6ला तर होशंगाबादच्या सेठी घाटावर गेलो. सूर्योदय होत होता. सूर्य सोनपावलांनी येत होता आणि सगळ्या घाटावर सोनेरी वर्ख चढवल्याचा भास होत होता. नर्मदा मैयाने जणू हळद लावली आहे असा भास व्हावा इतकं सुंदर ते दृश्य होतं. वातावरण सुंदर होतं, थंडीही होतीच आणि त्यामुळे अजून जास्त छान वाटत होतं. या घाटाच्या पायऱ्या खूप सुंदर रंगवलेल्या आहेत आणि प्रत्येक पायरीवरती काही ना काहीतरी चित्र काढलेलं आहे. खूप सुंदर कलाकारी केलेली आहे आणि तिथे छोट्या छोट्या कमानी आहेत. त्यामुळे हा घाट आहे ना खूप कलात्मक वाटतो. हा मानवनिर्मित आहे अर्थातच, पण जे काही आपण करतोय त्यात सुद्धा जर खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन केल्या तर त्याचं किती सुंदर दृश्य होऊ शकतं याचं प्रत्यंतर तिथे येत होतं. अर्थातच भरपूर फोटो काढले. घाट बघून हॉटेलवर आलो. नाश्ता तयारच होता. पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. आता सगळ्यांनाच ओंकारेश्वरचे वेध लागले होते.
आपली परिक्रमा पूर्ण होत आली याची एक हुरहुर, पूर्तीचा आनंद अशा संमिश्र भावना होत्या. दगडखेडी या गावात चंद्रघंटा दुर्गा मातेचं मंदिर आहे. तिथे जेवणासाठी थांबलो. आता चंद्रघंटा मातेचं मंदिराचा उल्लेख आला म्हणून मी आवर्जून सांगते की नवरात्रात मी नवदुर्गांचे व्हिडिओज करणार आहे आणि त्यामध्ये नवदुर्गांच्या प्रत्येक रूपाचा रोज एक भाग मी टाकणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही जरूर पहा. हे जसं आवडलं तसंच मी माझ्या भूमिकेतून मला काय वाटतं ते नवदुर्गांबद्दल सांगणार आहे आणि तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर चंद्रघंटा मातेचं मंदिर तिथं होतं. तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो. बाजूलाच हरभऱ्याचं शेत होतं. मग काय, सगळ्याजणी सुटल्याच. लहानपण अनुभवण्याची ही संधी कोण सोडणार. सगळ्यांनी अगदी भरभरून हरभरा खाल्ला. मजा आली एकदम. बाजूलाच नवीन पेट्रोल पंप झालेला दिसला आणि आम्हाला कोण आनंद झाला, कारण पूर्ण प्रवासात ओले कपडे वाळवणं आणि वॉशरूम या 2 गोष्टी आमच्यासाठी लक्झरी झालेल्या होत्या. आणि किती बेसिक गोष्टींसाठी झगडावं लागतं माणसाला. अशा वेळी आपल्याकडे जे आहे ते किती भरभरून आहे याचा साक्षात्कार होतो. आहे त्यात नुसतं समाधान मानायलाच नाही, तर आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा खूप आहे आणि त्यासाठी कृतार्थ राहण्यासाठी नर्मदा मैया आपल्याला शिकवते. नाहीतर सतत आपल्याकडे जे आहे ते कसं नाही आहे हे सांगण्याकडे आपला जास्त कल असतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण नाराज असतो. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, वॉशरूमसारखी गोष्ट ज्याच्यासाठी आम्हाला 15 दिवसामध्ये कुठे स्वच्छ आणि चांगलं वॉशरूम मिळेल यासाठी आम्ही अक्षरशः शोधातच असायचो आणि त्यामुळे ती आमच्यासाठी लक्झरी झालेली होती. आणि त्यामुळे रोज जे आपल्या आयुष्यामध्ये इतक्या भरभरून गोष्टी आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा मनामध्ये कृतार्थता वाटली की खरंच आपण खूप नशीबवान आहोत की ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला भरपूर दिलेलं आहे आणि त्याचा समाधान आपण मानलं पाहिजे. 5:30च्या सुमारास ओंकारेश्वरला पोचलो. डायरेक्ट घाटावर गाडी गेली. तिथे मैयात डुबकी मारून पुन्हा त्या लोखंडी चौकोनात कपडे बदलले. आज मात्र हे कपडे इथेच सोडायचे आहेत हे लक्षात होतंच. माणसाचं शरीर म्हणजे सुद्धा एक वस्त्र आहे असं म्हणतात, आत्म्याने धारण केलेलं. एक वस्त्र गेलं की आत्मा दुसरं वस्त्र परिधान करतो. त्याचीच तर हळूहळू तयारी नाही असं वाटून गेलं. हे कपडे जसे आणि जितक्या सहजतेने त्यात थोडीही अभिलाषा न ठेवता सोडणार, तितक्याच सहजपणे आपल्या शरीराचं वस्त्रही एक दिवस सोडायचं आहे याची कमीत कमी जाणीव होण्यासाठी तरी हा प्रघात असावा. म्हणजे काय सुंदर गोष्टीतून किती सुंदर शिकवण आपल्याला दिलेली असते. फक्त त्यातला मतितार्थ किंवा त्यातला जो भाव आहे तो आपल्याला समजला पाहिजे, तो आपण समजून घेतला पाहिजे. मोह माया कमी व्हावी हा तर उघड आणि शुद्ध हेतू झाला, पण या हेतू पलीकडचाही अर्थ जो आपण समजून घेतला पाहिजे. वस्त्र जीर्ण झालं की ते फाटणारच, त्यात किती मोह ठेवावा. चांगलं असतानाच दुसऱ्याला मिळालं तर त्याचा खरा उपयोग. शरीराचाही तसंच आहे. जीर्ण शीर्ण होऊन ते दुसऱ्याला मिळण्यापेक्षा चांगल्या स्थितीत असताना आपण चांगल्या भावावस्थेत असतानाच जर ते शरीर आपलं दुसऱ्याला मिळालं तर मला वाटतं मोक्ष यापेक्षा वेगळा तो काय असणार. आणि ह्या मोक्षाचा अर्थ मला नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने कळला. कपडे बदलून आम्ही सगळ्या ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो. दर्शन घेऊन जात असताना ओंकारेश्वरच्या घाटावर जे बाबा भेटले होते, अमरकंटकच्या घाटावर जे बाबा भेटले होते ते पुन्हा भेटले. आणि मी सांगितलं ना की ज्यांचे डोळे लक्षात राहिले, ठाण्याहून ते आलेले होते पण त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं होतं, तर ते बाबा. खरं तर ते चालत परिक्रमा करत होते, तरी एवढ्या लवकर ओंकारेश्वरला कसे काय आले हा प्रश्न तेव्हा नाही पडला. ते दिसले त्याचा आनंद झाला, पण नंतर मी जेव्हा विचार करायला लागले की एवढं अंतर आम्ही बसनी 400-450 किलोमीटरचं अंतर आम्हाला बसनी यायला कितीतरी तास लागले, एक दिवस अख्खा लागल्यासारखा लागला. आणि हे कसे काय एवढ्या लवकर तिथे आले. आम्ही सगळ्यांनी मास्क लावलेला होता तरी सुद्धा आणि एकदाच भेट झालेली असतानाही त्यांनी मायाला आणि मला कसं ओळखलं हाही एक प्रश्नच आहे. तोही नंतर पडला. त्यांनी सांगितलं की तुम्ही मांधाता परिक्रमा करणार नाहीत का.
आता मांधाता परिक्रमा काय असते ते सचिननी आधी सांगितलेलं होतं आम्हाला, पण आमच्या सगळ्यांच्याच डोक्यातून ते निघून गेलेलं होतं. ही परिक्रमा म्हणजे ओंकारेश्वरच्या पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा असते आणि पायी केली तर 4-5 तास लागतात, पण बोटीने केली तर 1-1.5 तासात होते. हे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आठवलं की खरं तर हे सचिननी आपल्याला सांगितलेलं आहे, पण ते आमच्याकडून मिस झालं आणि सगळ्याच त्याबद्दल विसरल्या होत्या. पण त्या बाबांनी आम्हाला ती आठवण करून दिली आणि आम्ही बोटीने परिक्रमा करायची असं ठरवलं. त्या बाबांनी मांधाता परिक्रमा करण्याबद्दल सांगितल्यानंतर मी त्यांच्याकडे न बघता मला उत्साह हा होता की मैत्रिणींना लगेच सगळं हे सांगावं की अरे ही अशी अशी परिक्रमा आहे आणि आपण ती करूयात का. आणि त्या वेळामध्ये ती गर्दी खूप होती. आम्ही पुढे निघालो तसे ते बाबाही निघून गेले. पुन्हा एकदा त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. पण मला नंतर मला जेव्हा विचार केला तेव्हा असं वाटलं की अगदी त्या 1-2 सेकंदासाठी, मिनिटासाठी अगदी बाबा आपल्याला का भेटले? जणू ही परिक्रमा तुम्ही करा असं सांगण्यासाठीच ते भेटले असं मला वाटलं. असाही एक अनुभव मैया करवून घेते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आपण म्हणतो मी परिक्रमा केली, आपण ती केलेली नसते, तिने ती करवून घेतलेली असते. आणि हे पुन्हा एकदा जाणवलं. त्यामुळे आम्ही मांधाता परिक्रमा करायची हे निश्चित केलं. आम्ही एका धर्मशाळेत आलो. तिथे आमची संकल्पपूर्तीची पूजा होती. ज्या गुरुजींनी आमच्याकडून संकल्प पूजा करून घेतली होती त्याच गुरुजींनी ही पूजाही करून घेतली. अतिशय सुंदर जय्यत तयारी होती. प्रत्येकीला एक मोठा लाकडी पाट दिलेला होता. त्यावर सहस्त्रलिंग तयार केलेले होते. शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती आणि मैया. सगळ्यांची यथासांग पूजा करून घेतली. साधारण 1 तासभर ही पूजा झाली. त्यानंतर आम्ही मांधाता परिक्रमेसाठी निघालो. त्यासाठी माणशी 250 रुपये तिकीट होतं. हे मात्र आमचं आम्ही घेतलं, कारण सचिनने आधीच सांगितलेलं होतं की हे परिक्रमेच्या कार्यक्रमाअंतर्गत नाही आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्हाला ही परिक्रमा करायची आहे. बोटीतून परिक्रमा करताना मध्ये थोडं थांबून चालणं आहे. तिथेही मंदिर आहे. पण एकंदर अनुभव खूप छान होता. आम्ही 2 बोटींमधून ती परिक्रमा केली. ती परिक्रमा करत असताना नावाडी माहिती देत होता. मध्येच शंकराची 60 फुटी मूर्ती आहे. त्याची भव्य दिव्यता इतक्या लांबूनही लक्षात येत होती. या डोंगराचा आकारही ओमसारखा आहे. डोंगरावर पांडवांनी बांधलेल्या काही छोट्या छोट्या वास्तूही त्यांनी दाखवल्या. त्या पांडवकालीन आहेत असं सांगितलं. डोंगरावरती उंच त्या आहेत. पण शंकराची ती 50-60 फुटी मूर्ती पाहताना माझ्या अंगावरती काटा अशासाठी आला की मला बऱ्याचदा स्वप्नामध्ये शंकराची अशी मूर्ती, खूप भव्य मूर्ती डोंगरावरती आहे असं स्वप्न मला पडायचं आणि मी जागे व्हायचे. हे सगळं काय आहे, कसं आहे हे मला माहिती नाही, पण ती मूर्ती पाहताना मला कित्येकदा पडलेलं ते स्वप्न आठवलं आणि माझ्या अंगावरती शहारा आला की हे आपल्या बाबतीत काय घडतंय, हे काय आहे, हे खरंच मला अजूनही समजलेलं नाही. मी विचार करते तेव्हाही नाही. आत्तासुद्धा तुमच्याशी हे बोलताना माझ्या डोळ्यासमोर ती 50-60 फुटी शंकराची मूर्ती आणि डोंगरावरती ती एवढी भव्य मूर्ती पाहतानाचा जो एक माझ्या मनामध्ये जो काही एक आनंद होता किंवा तो जो एक माझ्या अंगावरती शहारा आनंदाचा आलेला होता, तो आत्तासुद्धा मला तुम्हाला सांगताना तो मी अनुभवते आहे. परिक्रमा करून घाट चढून वर आलो. अमलेश्वर मंदिर आणि गजानन महाराजांच्या मठात गेलो. पहिल्या दिवशी नर्मदा ओलांडायची नाही म्हणून आम्ही इथे जाऊ शकलो नव्हतो. गजानन महाराजांचा मठ खरंच खूप सुंदर आहे. गजानन महाराजांच्या भक्तांचं हे वैशिष्ट्य आहे की अतिशय स्वच्छता तिथे आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणच्या गजानन महाराजांच्या मठामध्ये ही स्वच्छता अनुभवत असतो. आणि समाजाप्रती असलेलं आपलं देणं, जी स्वच्छता सगळीकडेच ठेवली पाहिजे, फक्त आपल्या अवतीभोवती नाही तर ती इतर ठिकाणीही ठेवली पाहिजे. गजानन महाराजांच्या मठामध्ये प्रत्येक ठिकाणी ते फलक लावलेले होते, स्वच्छता राखा, शांतता राखा. आणि मग मला असं वाटून गेलं की हे असं प्रत्येक वेळेस सांगायला काय लागतं की स्वच्छता राखा, शांतता राखा. हे सांगण्याची गरज नाही आहे, हे समजलं पाहिजे. पण हे समजत नाही, हे खरं दुःख आहे. असो, खरे तर कन्यापूजन करायचे पण कन्या मिळाल्या नाहीत. पण आम्ही जिथे जशा भेटतील त्या कन्यांना आणलेल्या वस्तू देऊ असं ठरवलं.
आज मैयाची आरती नसल्याने चुकल्यासारखं वाटत होतं, कारण परिक्रमा पूर्ण झालेली होती. जेवण झाल्यावर मस्त शेकोटी पेटवली आणि गाण्याचा कार्यक्रम झाला. उद्या उज्जैन करून इंदोरला मुक्कामी जायचं होतं. परिक्रमा तर पूर्ण झाली होती. आता सगळ्यांना घराचे वेध लागलेले होते. अजूनही आम्ही मैयाच्या प्रेमात होतो. 14 दिवस कसे गेले तेच समजलं नव्हतं. उद्या शेवटचा दिवस परिक्रमेचा आणि अर्थातच माझ्या ह्या प्रवासाचा सुद्धा यूट्यूबवरच्या या माझ्या चॅनलच्या प्रवासाचा सुद्धा उद्या शेवटचा दिवस असणार आहे. बघायला विसरू नका आणि उद्या भेटूच. तोपर्यंत नर्मदे हर.